10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील दुसरे प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा तिसरा भाग आज आपण पाहूया. यामध्ये आपण मेंडेलीवची आवर्त सारणी पाहणार आहोत. तत्पूर्वी या आधीच्या भागात जे काही आपण पाहिलं त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूयात. तर मागच्या भागात आपण न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम पाहिला आणि न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमातील त्रुटी पाहिल्या. तर ह्या त्रुटींमुळे ही न्यूलँड्सची अष्टकाची पद्धत मागे पडली आणि त्यानंतर ज्यांनी प्रयत्न केले ते मेंडेलीव यांची सारणी आज आपण पाहणार आहोत. तर मेंडेलीवची आवर्त सारणी असंही याला म्हणतात. दिमित्री मेंडेलीव हे एक रशियन वैज्ञानिक होते आणि इसवी सन 1869 ते 1872 या दरम्यान त्यांनी त्यांची आवर्त सारणी विकसित केली. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा की ही जी आवर्त सारणी होती ती मूलद्रव्यांच्या आत्तापर्यंतच्या वर्गीकरणातली सर्वात महत्त्वाची पायरी ठरली. कारण आज जी आपण वर्गीकरणाची पद्धत पाहतो त्याचा ही मेंडेलीवची आवर्त सारणी कणा आहे. त्यांनी अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म आहे असे मानले. आणि याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलंच आहे की न्यूलँड आणि डोबेरायनर यांनी सुद्धा मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानालाच त्याचा मूलभूत गुणधर्म आहे असे मानले होते. आणि या पद्धतीनं त्यांनी त्या काळी ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडले. म्हणजे जसं डोबेरायनर आणि न्यूलँड यांनी मांडलं होतं. केवळ अणुवस्तुमानाचा चढता क्रम हे एवढंच पाहिलं नाही त्यांनी, तर मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचाही विचार केला आणि ही आवर्त सारणीची रचना केली. तर ह्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये रासायनिक गुणधर्म कोणते विचारात घेतले ते पहा. तर मेंडेलीव यांनी मूलद्रव्यांच्या हायड्रोजन सोबत संयोग पावलेल्या किंवा हायड्रोजन सोबत मूलद्रव्य जर हायड्रोजन सोबत संयोग पावला तर हायड्राइड मिळतं आणि मूलद्रव्य ऑक्सिजन सोबत जर संयोग पावला तर त्या मूलद्रव्याचा आपण त्याला ऑक्साईड असं म्हणतो. तर मूलद्रव्यांच्या हायड्राइड आणि ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे पाहिली त्यांनी आणि त्या रेणुसूत्रांवरून रासायनिक गुणधर्म समान आहेत का ते ठरवले. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे पहा की ब्रोमीन हा हायड्रोजन सोबत जर संयोग पावला तर HBr हे संयोग किंवा हे रेणुसूत्र मिळतं आपल्याला आणि क्लोरीन हा हायड्रोजन सोबत संयोग पावला तर HCl हे रेणुसूत्र मिळतं. तर इथं जर आपण पाहिलो तर ब्रोमीन आणि क्लोरीन यांच्यासोबत हायड्रोजन हा एकास एक या प्रमाणात संयोग पावत आहे. म्हणजेच या ठिकाणी ही दोन्ही ब्रोमीन आणि क्लोरीनची हायड्राइडची रेणुसूत्र समान आहेत म्हणून ब्रोमीन आणि क्लोरीनचे गुणधर्म समान आहेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. आणि याच पद्धतीनं इथं दाखवलेलं आहे. हा पोटॅशियम आहे के म्हणजे आणि सोडियम हे सुद्धा ऑक्सिजन सोबत संयोग पावताना 2:1 या प्रमाणात संयोग पावतात. म्हणजे पोटॅशियम 2 अणू तर ऑक्सिजनचा 1 अणू या प्रमाणात संयोग पावतात. म्हणून ऑक्सिजन सोबत दोन्हीही एकाच प्रमाणात संयोग पावत असल्यामुळे पोटॅशियम आणि सोडियमचे गुणधर्म समान आहेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. म्हणजे या पद्धतीनं त्यांनी रासायनिक गुणधर्म विचारात घेताना मूलद्रव्यांचे हायड्राइड आणि ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे विचारात घेतली. याच पद्धतीनं भौतिक गुणधर्म विचारात घेताना मूलद्रव्यांचे तसेच त्यांचे हायड्राइड आणि ऑक्साईडचे द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता हे गुणधर्म विचारात घेतले. तर आपल्याला माहिती आहे द्रवणांक म्हणजे एखादा स्थायू ज्या तापमानाला द्रवात रूपांतरित होतो त्याला आपण त्याचा द्रवणांक असं म्हणतो. बर्फाचं रूपांतर पाण्यात होणे ज्या तापमानाला होतं त्याला द्रवणांक 0° सेल्सिअसला होतं. तसं
उत्कलनांक म्हणजे एखादा द्रव वायूत ज्या तापमानाला रूपांतरित होतो त्याला आपण त्याचा उत्कलनांक, उकळण्याचा बिंदू असं म्हणतो. तर हे भौतिक गुणधर्म त्यांनी विचारात घेतले. म्हणजे केवळ अणुवस्तुमानच नव्हे तर रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म हे सर्व विचारात घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ठराविक अवधीनंतर, म्हणजे काही ठराविक मूलद्रव्य झाले की भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजे काही विशिष्ट मूलद्रव्य झाली, मूलद्रव्यांची संख्या झाली की भौतिक आणि रासायनिक गुणधर्म समान असणारे पुन्हा तसेच मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि यावरूनच त्यांनी त्यांची आवर्त सारणी मांडली. म्हणजे पहिला घटक घेतला त्यांनी, सर्व मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच मांडणी केली. पण ही मांडणी करत असताना त्यांनी रासायनिक आणि भौतिक गुणधर्म विचारात घेतले आणि त्यावरून त्यांनी त्यांचा आवर्त सारणीचा नियम मांडला. तर त्यालाच मेंडेलीवचा आवर्ती नियम असंही म्हटलं जातं. तर तो नियम काय आहे पहा. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात. याचा अर्थ काय की एखाद्या मूलद्रव्याचा जो गुणधर्म आहे ते विशिष्ट अणुवस्तुमान झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गुणधर्मांचे मूलद्रव्य आपल्याला आढळायला लागतात. तर याला आपण मेंडेलीवचा आवर्ती नियम असं म्हणतो. आवर्ती याचा अर्थ काय, पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा म्हणजे अणुवस्तुमान, विशिष्ट अणुवस्तुमान पुन्हा आपल्याला विशिष्ट अणुवस्तुमान झाले की पुन्हा समान गुणधर्मांचे मूलद्रव्य आपल्याला आढळतात किंवा मिळतात. हा नियम लक्षात ठेवायचा आहे. तर या पद्धतीनं आवर्त सारणी तयार केल्यानंतर त्यांच्या आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या ओळी होत्या, सारणी असेल तर आडवी आणि उभ्या ओळी येतात. तर यामध्ये जे उभे स्तंभ होते त्यांना गण म्हणतात. समजा ही आवर्त सारणी आहे उदाहरणादाखल, तर यामध्ये हे जे उभे स्तंभ आहेत, तर इथे एकूण 3 स्तंभ दिसतात आपल्याला. तर ह्या उभ्या स्तंभांना आपण गण असं म्हणतो. आणि ज्या आडव्या ओळी आहेत, या आडव्या ओळींना आपण आवर्त असं म्हणतो. तर हे 2 नवीन शब्द आहेत, लक्षात ठेवायचे. उभं म्हणलं की गण असं म्हणणार आहोत आणि आडव्या ओळी म्हणलं की आवर्त असं लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला MCQला वगैरे विचारतात की उभ्या स्तंभांना, उभं म्हणजे 2 अक्षर आहेत, गण 2 अक्षर आहेत पहा. तर लक्षात ठेवा, आडव्या आणि आवर्त. तर या पद्धतीनं गण आणि आवर्त लक्षात ठेवायचे. तर मेंडेलीवची आवर्त सारणी इथं दर्शवलेली आहे. या आवर्त सारणीमध्ये पहा, एकूण गण 1 म्हणजे एकूण उभे स्तंभ किती आहेत, 8 उभे स्तंभ आहेत आणि 12 श्रेणी आहेत. तर आडव्या ओळी एकूण 12 आहेत. तर ह्या 2-2 श्रेणी मिळून एक आवर्त होतं. तर ह्या आवर्त सारणीत इथं दर्शवलेले बघा की वरच्या भागात संयुगांची जी सर्वसाधारण रेणुसूत्र दर्शवलेली आहे. तर r⁴ तर पूर्वी आपण आता इथं खाली दाखवतो असं या पद्धतीने इथं दाखवलेलं आहे r2o. तर पूर्वी या पद्धतीनं दर्शवलं जायचं. तर याचा अर्थ काय, r म्हणजे ह्या गणातला कोणताही एक मूलद्रव्य तो ऑक्सिजनशी संयोग पावताना 2s1 या प्रमाणात संयोग पावतो. उदाहरणार्थ लिथियम जर आपण घेतलो तर R ऐवजी काय ठेवणार, लिथियम Li2O म्हणजे 2s1 या प्रमाणात ते संयोग पावतं. किंवा K घेतला आपण K2O. तर अशी रेणुसूत्र आपल्याला मिळतात. RO याचा अर्थ काय की मॅग्नेशियम जर घेतला आपण R ऐवजी तर MgO, मॅग्नेशियम ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि MgO हे संयुग तयार करतो. तर या पद्धतीनं हे दाखवलेलं आहे. इथं पहा RH4 म्हणजे हायड्रोजन सोबत संयोग पावल्यानंतर हा मूलद्रव्य असं रेणुसूत्र तयार करतो. जर समजा कार्बन घेतला आपण R ऐवजी तर CH4 किंवा कार्बनच ऑक्सिजन सोबत संयोग पावला तर CO2 असं मिळतं. म्हणजे त्यांनी जे हायड्राइड आणि ऑक्साईड
लक्षात घेतले होते, तर ते इथं दर्शवलेलं आहे त्यांनी. तर ही झाली मेंडेलीवची आवर्त सारणी. तर आपण इथं पाहतो काही ठिकाणी डॅश आहेत, काही ठिकाणी प्रश्नचिन्ह आहेत. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर विचार करामध्ये काही प्रश्न आहेत पहा. मेंडेलीवच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकित केलेले दिसते. तर भाकित केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण व आवर्तासहित सांगा. आता रिकाम्या जागा सोडलेल्या आत्ताच आपण पाहिलो होतो सारणी. पुन्हा एकदा पाहूयात आपण. ही मेंडेलीवची आवर्त सारणी आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलो 44 लिहिलेलं आहे, पण इथं मूलद्रव्याचं नावच नाही आहे. याचा अर्थ त्यांनी रिकामी जागा सोडली आहे, तिथं मूलद्रव्य नव्हता. पण त्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान काय असू शकेल याचं त्यांनी भाकित केलं होतं. इथं त्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. अणुवस्तुमान 68 असेल असं त्यांनी सांगितलं, पण तो मूलद्रव्य त्या काळी ज्ञात नव्हता किंवा माहीत नव्हता. पण पुढं तो शोध लागला जाऊ शकेल याचं त्यांनी भाकित केलं. तर अशी एकूण इथं आपल्याला 4 मूलद्रव्य दिसत आहेत की अणुवस्तुमान 44 आहे, तर त्याचं गण पहा किती आहे 3 आणि आवर्त आहे 4. 68 वस्तुमान असलेल्या मूलद्रव्याचं गण आहे 3 आणि आवर्त आहे 5. याच पद्धतीनं 72 अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्याचा गण आहे 4 आणि त्याचा आवर्त आहे 5. याच पद्धतीनं इथं 7व्या गणामध्ये 100 अणुवस्तुमान भाकित केलेला मूलद्रव्य आहे आणि त्याचा आवर्त आहे 6. तर असं सारणीवरून आपल्याला प्रश्न सोडवता आली पाहिजेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शवले आहे. अशा संज्ञा कोणत्या? तर हे तुम्ही आवर्त सारणी पाहायची आहे पुस्तकामधून आणि मी इथं फक्त संज्ञा देत आहे. तर कोणकोणते मूलद्रव्य आहेत पहा. इट्रियम, डायडियम, सेरियम, लॅन्थेनम आणि एर्बियम. तर तुम्ही ही मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये पाहू शकता. तर आपण इथेच थांबूयात. मेंडेलीवचे गुण आणि दोष पुढच्या भागात पाहूयात.